बाळा, जेवताना जनावरांसमोर टाकलेलं अन्नही कोणी हिसकावून घेत नाही. आणि मी तर तुझी आई आहे. माझ्या उदरात वाढवून कष्टानं तुला मोठं केलं, शिकवलं, घडवलं ते या दिवसासाठी का? की वेळ आली तर आपल्याच आईबापांना मूर्ख, अडाणी म्हणून अपमान करशील? 3 दिवसांपासून तापानं अंग जळतंय. कितीदा सुनेला सांगितलं, डॉक्टरांकडे घेऊन चल, नाहीतर औषध तरी आणून दे. पण तिनं कानाडोळा केला. ना औषध आणलं, ना वेळेवर जेवण दिलं. त्यामुळे अंगात ताकदच उरली नाही. आज जरा बरं वाटलं म्हणून ओसरीवर बसायला आले, तर लगेच भांडी घासायला सांगितली. मी नकार दिला तर तिनं तुला काय सांगितलं माहीत नाही, पण तू मात्र माझ्यावर एवढा संतापलास. बाळा, आईला एवढंही कमी लेखावं का, की लेकराकडून असे शब्द ऐकावे लागतील? जगायची इच्छाच हरपून जाईल आता. आणि हे जेवणही मी स्वतः वाढून घेतलं आहे. बघ किती थोडं घेतलंय. जर मी पोटभर खाल्लं तर तुला काय कमी पडणार आहे? उषाताई थरथरत्या आवाजात मुलाला विनवण्या करत म्हणाल्या. बाळा, तुझ्या या म्हाताऱ्या आईवर तरी दया कर. माझं ताट मला परत दे. तेवढ्यात उषाताईंची जीवाभावाची मैत्रीण आनंदीबाई त्यांचा आवाज ऐकून धावत आल्या. आत येऊन पाहतात तर अरविंद हातात ताट धरून उभा आणि उषाताई खरकट्या हाताने असहाय्य नजरेने मुलाकडे पाहत होत्या. अरविंदला माहीत होतं की आनंदीबाई ऐकलेल्या गोष्टींना 10 पट वाढवून सांगतात, म्हणून शेजाऱ्यांसमोर वाद घालणं त्यानं टाळलं. तो ताट आईच्या हातात देत म्हणाला, आई, तू भाजी आणायला सांगितली होतीस ना, ही घे. बघ बरं आजची भाजी कशी झाली. इतकं म्हणून त्यानं आनंदीबाईंना बसायला सांगितलं आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेला. आनंदीबाईंची एक खास सवय होती. उषाताईंच्या घरी जरा जरी काही बिनसलं की त्या लगेच हजर व्हायच्या. उद्देश एकच, आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला वाचवणं. म्हणून उषाताईंच्या घरात काय सुरू आहे याची त्यांना क्षणोक्षणी खबर असायची. खरं म्हणजे अरविंदनं बायकोची डिलिव्हरी झाल्यावर तिची सेवा करण्यासाठी आईला शहरात बोलावलं होतं. त्याचे वडील उत्तमराव गावची शेती सांभाळत होते. उत्तमरावांची बागायती शेती इतकी भरभराटीची होती की एखाद्या सरकारी नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त नफा ते कमवत. अरविंद मात्र अधूनमधून स्वतःचे खर्च सांगून वडिलांकडे पैशासाठी रडत असे आणि वडिलांच्या प्रेमापोटी त्याला पैसे मिळत असत. पण मुलाला वडिलांच्या घामाची किंमत नव्हती, आईच्या परिश्रमाची तर अजिबातच नव्हती. त्याला वाटायचं हे तर आईबापाचं कर्तव्यच आहे. काळ सरत गेला. उषाताईंच्या सुनेनं निधीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याच वेळी उषाताई गणपतीच्या देवळात होत्या. आनंदून त्या म्हणाल्या, आपल्या वंशाला पुढे नेणारा वारस आलाय. याचं नाव विनायक ठेवूया. हे नाव सगळ्यांनाच भावलं. रुग्णालयातून निधीला आणि बाळाला डिस्चार्ज मिळाल्यावर घरभर उत्साहाचं वातावरण पसरलं. नातवाच्या आगमनाच्या आनंदात उषाताईंनी अंगणात सुंदर रांगोळ्या काढल्या. दिव्यांनी घर उजळलं. जणू त्यांच्या घरी दिवाळी साजरी झाली होती. निधीनं घरात पाऊल टाकलं तेव्हा अंगणभर उमटलेल्या रांगोळ्या, झगमगणारे दिवे पाहून तिचं मन आनंदून गेलं. उषाताईंनी सुनेची आणि नातवाची आरती ओवाळली, फुलांचा वर्षाव केला. निधीनं कधी कल्पनाही केली नव्हती की तिचं आणि तिच्या बाळाचं स्वागत एवढ्या थाटामाटात होईल. पण उषाताईंनी जेव्हा तिला विचारलं, निधी, ही सजावट आणि आम्ही केलेलं स्वागत तुला कसं वाटलं, तेव्हा निधीनं तोंड पाडत उत्तर दिलं, हो, ठीकच होतं, पण माझ्या माहेरी याहूनही छान होतं. क्षणभरातच उषाताईंच्या आनंदानं उजळलेल्या चेहऱ्यावर निराशेचं सावट पडलं. तरीही त्या शांतपणे निघून गेल्या. तेव्हाच निधीनं पुन्हा मागणी केली, आई, हॉस्पिटलमध्ये चांगलं जेवण मिळालंच नाही. आज काहीतरी मसालेदार चटपटीत बनवा बरं. घरचं जेवण हवंय, मनसोक्त खायचंय. उषाताई हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई, ओल्या बाळंतिणीला सुरुवातीला साधं हलकं अन्नच बरं. मसालेदार खाल्लं तर आई बाळ दोघांच्या तब्येतीला बरं नाही. पण निधी कुठे ऐकणारी होती. निधीला त्यांचं काहीच पटेना. तिला त्या गावंढळ जुनाट वाटत होत्या. स्वतःला ती शिकलेली मॉडर्न मुलगी समजत होती. म्हणूनच ती चिड्या आवाजात म्हणाली, अहो आई,
या सगळ्या जुनाट गोष्टी. तुमच्या काळी खायला काही नव्हतं म्हणून चविष्ट जेवण मिळालं नाही, पण मला तर आज मसालेदार चटपटीत जेवणच हवंय. मी सांगते तसं करा. मी अजून काही ऐकणार नाही, नाहीतर तुमच्या मुलालाच फोन करून सांगेन तुम्ही माझी नीट काळजी घेत नाही. उषाताईंना अरविंदचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. बायको जे सांगेल ते तो ऐकणार आणि आईवरच भडकत बसणार. त्या दिवशीही बायकोच्या भडकवण्यावरूनच त्याने आईच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेतलं होतं. म्हणून उषाताईंनी मनाशी ठरवलं, या मूर्खाच्या तोंडाला लागण्यापेक्षा जे सांगतात तसंच करू. जे काही होईल त्याची जबाबदारी त्यांचीच. आणि म्हणूनच त्यांनी मसालेदार चटपटीत जेवण करून दिलं. बऱ्याच दिवसांनी असं जेवण मिळाल्यामुळे निधी त्या दिवशी पोटभर जेवली. बोटं चाटत म्हणाली, आई, पोट तर भरलंय, पण मन अजून भरलं नाही. अजून खावंसं वाटतंय, पण जागाच नाही पोटात. उषाताई मनोमन देवाला हाक मारत होत्या, देवा, आजकालच्या मुलींना कोण समजवणार? छोट्या बाळासाठी काय योग्य काय अयोग्य त्यांना कळेनासं झाले. देवा, माझ्या नातवाला काही त्रास होऊ देऊ नकोस. सर्वांनी जेवण केलं आणि झोपायला गेले. पण रात्री 2 वाजता बाळ मोठ्याने रडायला लागलं. त्याच वेळी निधीच्या पोटात ही जळजळ सुरू झाली. बाळ वारंवार पॉटी करत होतं आणि रडत होतं. निधीलाही लूज मोशन सुरू झालं. आता तिला स्वतःची चूक कळली होती. मसालेदार जेवण करून किती मोठं नुकसान तिनं केलं, तरीसुद्धा चूक मान्य न करता ती उलट सासूबाईंवरच ओरडली. आई, तुमचे केस उन्हाने पांढरे झाले आहेत का? माझी डिलिव्हरी होऊन 8 दिवस झाले नाहीत आणि तुम्ही एवढं मसालेदार जेवण खायला घातलं. मान्य आहे, मी हट्ट केला होता, पण तुम्ही म्हातारे आहात, अनुभव नाही का? मला थांबवायचं होतं. कसली आई आहात तुम्ही? नातवाचीही काळजी नाही का तुम्हाला? यानंतर तिनं आपल्या नवऱ्याला अरविंदला आईविरुद्ध भडकवलं. तुमची आई आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, त्यांचं कर्तव्य आहे समजावण्याचं, पण त्या तर मूर्खासारख्या आपण सांगतो तेच करतात. गावढळबाई, उद्या गावी पाठवा त्यांना. माझ्या घरात नको आहे अशी बाई, नाहीतर माझ्या मुलाला गावाकडचं ज्ञान भाषा शिकवतील. सकाळ होताच परत पाठवा त्यांना. निधी रागाने बडबडत होती. तेव्हा अरविंदलाही वाटलं, खरंच आईचं सगळं आयुष्य गावीच गेलं आहे, त्यामुळेच ती अडाणी राहिली आहे. तिला अजिबात अक्कल नाही. बाळाची आणि निधीची अवस्था पाहून अरविंद रागाच्या भरात आपल्या आईला काहीही तोंडावर बोलू लागला. सकाळ होताच तो उषाताईंना गावी पाठवण्यासाठी घराबाहेर पडणार. इतक्यात वडील उत्तमराव गावावरून आले. त्यांनी आपल्या नातवाला पाहण्यासाठी खास शेतातला तांदूळ, भाज्या, फळं, धान्य आणि घरचं साजूक तूप आणलं होतं. एवढं सामान घेऊन दारात उभ्या असलेल्या वडिलांना पाहताच अरविंदच्या मनात लोभ दाटून आला. तो आईकडे वळून म्हणाला, आई, बघितलंस का? बाबा स्वतः आपल्या नातवाला भेटायला एवढं सारं सामान घेऊन आले आहेत आणि तू मात्र हट्ट करत होतीस की मला गावी जायचं आहे. चल, तुझं सामान खोलीत ठेव आणि लगेच बाबांसाठी तुझ्या हातचा चहा नाश्ता बनव. उत्तमरावांना पाहून उषाताईंच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्यांनी हळूच पदराने ते पुसलं आणि गप्पच खोलीत सामान ठेवून स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागल्या. थोड्या वेळाने त्यांनी आपल्या सुनेला विचारलं, सुनबाई, तुझ्यासाठी काय बनवू? निधीने रागाने डोळे मोठे करत उत्तर दिलं, यात काय विचारायचं आहे? एवढ्या वयाचे झालात तरी तुम्हाला माहीत नाही का बाळंतिणीला काय खायला द्यायचं असतं? उषाताई शांत राहिल्या. त्यांना उत्तर देणं गरजेचे वाटलं नाही. खरं तर त्या आधी स्वतःच्या मनाप्रमाणे साधं जेवण करून ठेवत होत्या, पण निधीनं त्यांना बजावलं होतं, आई, मला विचारल्याशिवाय माझ्यासाठी काहीही बनवू नका, नाहीतर मी जेवणार नाही. त्यामुळे उषाताईंच्या मनात अस्वस्थता वाढली. तेवढ्यात उत्तमरावाने आवाज दिला, उषा, 1 ग्लास पाणी आण जरा. उषाताईंनी ट्रेमध्ये भरलेला ग्लास घेऊन त्यांच्याजवळ नेला, पण त्यांची नजर खालीच खिळलेली होती. नवऱ्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतं, कारण तसं केलं असतं तर कदाचित डोळ्यातलं पाणी थांबलंच नसतं. उत्तमरावांनी हळूच पत्नीचा हात धरला आणि जवळ बसत विचारलं, उषा, काय झालं? तब्येत बरी नाही का? तुला कोणी काही बोललं का? गप्प का आहेस? एवढा चेहरा का पडला आहे? नवऱ्याचे एवढे प्रेमळ
आपुलकीचे प्रश्न ऐकून उषाताईंना हुंदके आवरले नाहीत. त्यांना वाटलं, अरे माझ्या यातना वाटून घेणारा अजून कुणीतरी आहे. मुलगा आणि सून तर मला मोल करीनच समजतात, पण माझी काळजी घेणारा माझा नवरा अजून जिवंत आहे. उत्तमरावांनी खांद्यावर हात ठेवत मायेनं म्हटलं, उषा, मी आलो आहे ना आता. घाबरू नकोस. कोणी काही म्हटलं ते मला सांग. तुझा त्रास माझ्यापासून लपू नकोस. थोडा वेळ रडून घेतल्यानंतर उषाताईंनी स्वतःला सावरलं आणि पाणी पुसत म्हणाल्या, मला काही त्रास नाही. मुलाजवळ आणि सुनेजवळ कसला त्रास असेल? इतक्या दिवसांनी तुम्हाला पाहिलं म्हणून डोळ्यात पाणी आलं. हे बोलून त्या उठू लागल्या, कारण त्यांचा मुलगा अरविंद त्यांच्या शेजारीच बसून त्यांच्याकडे रागाने बघत होता. तर सूनबाई स्वयंपाकघरातूनच डोळ्याने इशारे करत होती की बाबांना काहीही सांगू नका. पण उत्तमरावही एवढे भोळे नव्हते. त्यांच्या लक्षात आलं की उषाताईंना कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा मोठा धक्का बसलाय. त्यांनी पुन्हा त्यांचा हात धरला आणि ठाम स्वरात म्हणाले, उषा, तू खोटं बोलतेस. तुझे डोळे स्पष्ट सांगत आहेत की तुला कोणत्या तरी गोष्टीचं खूप दुःख आहे. सांग मला खरं, कसला त्रास आहे तुला? उत्तमराव एवढं बोलले आणि उषाताईंनी मनात दडलेल्या सर्व वेदना, दुःख आणि नाराजी उघड केली, ज्या त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्यासोबत केली होत्या. आपल्या बायकोला एवढा त्रास दिल्यामुळे उत्तमरावांनी मुलाला आणि सुनेला गंभीर शब्दात पण खरंच सांगितलं, अरविंद, तुम्ही दोघं कान उघडे ठेवून ऐका. आम्ही गावी राहतो हे खरं आहे, पण विसरू नकोस की आज तू ज्या आलिशान बंगल्यात राहतोस तो बंगला तुझ्या अडांनी आई बापाच्या घामाच्या कमाईतून खरेदी केला आहे. या घराच्या प्रत्येक विटामध्ये तुझ्या गावंढळ आई बापाच्या कष्टाचा पैसा आहे. तुझी आई जेव्हा शहरात तुझ्याजवळ येत होती तेव्हा तिचे पाय आनंदाने जमिनीवरच पडत नव्हते. ती तर आनंदाने वेडी झाली होती. शेजारी आणि संपूर्ण गावभर तिनं हाताने बनवलेले बुंदीचे लाडू वाटले. तिच्या मुलाने तिला आपल्या घरी बोलावलं होतं. तिच्या अंगणात नातवाचा आवाज घुमणार होता. तिला जो कोणी भेटत होता, वृद्ध असो वा लहान, ती सांगत होती, माझ्या मुलाच्या बाळाला आशीर्वाद द्या. तो व्यवस्थित या जगात येऊ दे. माझ्या मुलाची भरपूर प्रगती होऊ दे. त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. उत्तमराव थोडे थांबले, डोळ्यात पाणी भरलं आणि म्हणाले, पण तुझ्या या गावी राहणाऱ्या अडाणी आईला काय माहीत? तुम्हासारख्या शिकलेल्या सवरलेल्या लोकांना ना कुणाच्या आशीर्वादाची गरज असते ना कुणाच्या मदतीची. शिकलेले आहात ना तुम्ही, म्हणून काहीही न करता सगळं आपोआप होतं. चल उषा, मीही शेवटी गावातला गावरान माणूसच. मुलाच्या मोहात पडून इतकं सामान आनंदानं घेऊन आलो होतो की कदाचित माझ्या लेकरांना त्याची गरज भासेल, पण मी चुकीचं होतो. हे लोक शिकलेले आहेत ना, पण फक्त पैशाचं ज्ञान आहे. शेती, बागकाम, शेण, गुरं याचं त्यांना काहीच ज्ञान नाही. मी गावाकडचा अडाणी अशिक्षित असं समजून बसलो होतो की गावची ताजी फळं भाज्या माझ्या लेकरांना आवडतील, ह्या भावनेनं इथं आणलं होतं. माफ कर बाळा, माझ्याकडून चूक झाली. असं म्हणत उत्तमराव आपल्या मुलासुनेसमोर हात जोडून माफी मागू लागले. अरविंद धावतच वडिलांच्या पायाशी पडला आणि रडत म्हणाला, बाबा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. प्लीज बाबा, मला माफ करा. त्याच वेळी निधीही आपल्या सासऱ्यांकडे झुकून माफी मागू लागली. उत्तमराव म्हणाले, तुम्ही तर त्या देवी समान आईचे गुन्हेगार आहात आणि माफी माझ्याकडे मागता. खरंच माफी मागायची असेल तर उषाकडे मागा. तिनं माफ केलं तर समजा मीही माफ केलं. दोघेही मुलगा आणि सून उषाताईंच्या पायाशी पडून नम्रतेने माफी मागू लागले. उषाताईंचं मन मोकळं झालं. त्यांनी पटकन दोघांनाही उचललं. आपल्या गळ्याशी लावून म्हणाल्या, शांत व्हा माझ्या बाळानं. चूक माणसाकडूनच होते, काही हरकत नाही. कोणती आई आपल्या मुलांवर जास्त वेळ नाराज राहू शकते? असं म्हणून उषाताईंनी दोघांच्याही डोक्यावरून हलका हात फिरवला. निधी आपल्या खोलीत निघून गेली, पण तिच्या मनात ज्वालामुखीसारखी आग दहावत होती. तिला खूप चीड येत होती की म्हातारीने घरात येताच आपल्या नवऱ्याजवळ तिची तक्रार केली. आता निधीला काहीही करून आपल्या सासूशी बदला घ्यायचा होता. त्या दिवशी ती संपूर्ण दिवस अस्वस्थ राहिली. अरविंद मात्र पोटभर नाश्ता करून डबा घेऊन ऑफिसला निघून गेला होता. उषाताईंनी सर्वांसाठी जेवण केलं. सर्वांना ते आवडले. स्वतःही जेवण करून आराम करण्यासाठी त्या आपल्या खोलीत निघून गेल्या.
संध्याकाळ झाली तेव्हा उषाताईंनी पाहिलं की निधी स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा बनवत होती. तेव्हा उषाताई म्हणाल्या, निधी, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत फक्त आराम कर. नंतर तुलाच काम करावं लागणार आहे. तू चहा का बनवला? मी येतच होते ना बनवायला. निधी थोडी हसून म्हणाली, काही हरकत नाही आई. तुम्ही जाऊन बाबांच्या जवळ बसा. मी तुम्हा दोघांसाठी चहा घेऊन येते. उषाताईंनी विचार केला, ठीक आहे, चहा बनवायला एवढा त्रास तर होत नाही. उभं राहून बनवायचा असतो. असा विचार करत त्या उत्तमरावांच्या जवळ जाऊन सोफ्यावर बसल्या. तेव्हा उत्तमराव उषाताईंना म्हणाले, उषा, माझ्यासाठी थोडं गरम पाणी घेऊन ये. माझा घसा दुखत आहे. उषाताई पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागल्या आणि त्यांनी पाहिलं की निधी चमच्याने चहा ढवळत होती. निधीला चहा ढवळताना पाहून उषाताईंना थोडं विचित्र वाटलं. त्या विचार करू लागल्या, सूनबाई चमच्याने चहा का ढवळत आहे? पण त्यांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि पाणी घेऊन उत्तमरावांना देण्यासाठी परत निघून गेला. थोड्याच वेळात निधीने चहा आणि बिस्किट आणून दिलं. दोघांनी एकत्र बसून चहा आणि बिस्किट खाल्ले. थोड्याच वेळात त्यांना इतकी झोप आली की ते दोघंही तिथेच निवांत पडले. अरविंद जेव्हा ऑफिसहून घरी परतला तेव्हा त्याने आई वडिलांना अस्ताव्यस्त अवस्थेत झोपलेलं पाहिलं आणि तो अवाक झाला. निधीला त्यांच्याबद्दल विचारलं तर तिने निर्विकारपणे सांगितलं, मला माहीत नाही हे लोक अजून का झोपले आहेत. अरविंदने त्यांना उठवून त्यांच्या खोलीत नेलं, पण तिथेही ते झोपूनच राहिले. निधीने कसं बसं त्या रात्रीचं जेवण केलं, पण तिचा राग मात्र वाढतच चालला होता. ती अरविंदच्या कानावर सतत भर घालत होती, हे बघा, आता या दोन्हीही म्हाताऱ्यांचा आपल्यासाठी काहीच उपयोग नाही. घरातील किरकोळ कामं मीच करू शकते आणि झाडू, फरशी, भांडी वगैरे सगळ्यासाठी आपण बाई ठेवू. जितका खर्च आपण या दोन म्हाताऱ्यांवर करतो त्याच्या निम्म्या खर्चात बाई काम करून जाईल. यांना मात्र आपल्याला दिवस रात्र सहन करावं लागतं. आता मला हे दोघं अजिबात सहन होत नाहीत. आधी एकटी म्हातारी होती, ती तर कामाला उपयोगी पडायची, पण आता हा म्हातारा पण इकडे येऊन बसलाय आणि काल जे काही झालं त्यानंतर आपण त्यांना जायला सांगायलाही धजावत नाही, नाहीतर उलट आपल्यालाच घर सोडायला लावतील. आता एवढ्या मोठ्या शहरात एवढ्या मोठ्या कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा हे आपणच पाहायला नको का? यांचं काय आहे, गावात जसं सगळं मोफत मिळतं तसं इथेही मिळेल असं समजून बसलेत. म्हणूनच मी त्यांना गावढळ म्हणते, काही समजून घ्यायला तयार नाहीत. हे ऐकून अरविंद म्हणाला, अगं, माझं तर डोकंच काम करायचं बंद झाले. तुझ्या डोक्यात काही आयडिया असेल तर सांग. थोडा विचार करून निधी म्हणाली, आपण या म्हातारीला इथून जायला सांगू शकत नाही, पण जगातून घालवू तर शकतो ना. हे शब्द उषाताईंच्या कानावर थेट पडले, कारण थोड्या वेळापूर्वीच त्या शुद्धीवर आल्या होत्या आणि जोरदार तहानेमुळे त्या पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जात होत्या. मुलगा आणि सुनेच्या अशा बोलण्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पाणी न घेताच परत आपल्या खोलीत जाऊन बसल्या. त्या पलंगावर बसल्या. त्यांचा श्वास वेगाने सुरू झाला. त्यांना दरदरून घाम सुटला. तेवढ्यात उत्तमराव देखील शुद्धीवर आले. त्यांनी उषाताईंना घाबरलेलं आणि घामाने भिजलेले पाहून विचारलं, काय झालं उषा, तुझी तब्येत बरी आहे ना? तुला एवढा घाम का सुटला आहे? उषाताईंनी त्यांना हळू आवाजात बोलण्याचा इशारा दिला. उत्तमरावांनी त्यांच्या पाठीवरून हळूहळू हात फिरवला आणि काही वेळातच त्या हळूहळू सामान्य झाल्या. उषाताईंनी सांगितलं की जेव्हा त्या पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जात होत्या तेव्हा मुलगा आणि सुनेचा संवाद ऐकला. आपल्याला या जगातून घालवायचा डाव रचत आहेत. एवढं बोलून उषाताई पुन्हा रडू लागल्या. दुसरीकडे अरविंदने जेव्हा आपल्या बायकोच्या तोंडून ही गोष्ट ऐकली तेव्हा तो सुन्न झाला. डोळे मोठे करून तिला पाहत राहिला. काहीच सुचत नव्हतं. विरोध करण्याची त्याची तयारी होती, पण निधीने समजावून सांगितलं, हे बघा अरविंद, तुम्ही या म्हाताऱ्याचे एकुलते एकच मुलगा आहात. हे दोघं जसजशी म्हातारी होत जातील त्यांचं औषध पाणी आणि सुख सुविधांचा सगळा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे. तेव्हा आपण त्यांची सेवा करत बसायचं, त्यांचा आजारपण सांभाळत बसायचं की आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्यायचं? आता तुम्ही स्वतःच विचार करा. या म्हाताऱ्या आईबापाचं काय करायचं? एकदाच त्यांचा प्रश्न मिटवायचा की आयुष्यभर त्यांचं ओझं उचलत बसायचं?
त्यावेळी अरविंद रागाने भडकून म्हणाला, निधी, काहीही होऊ दे, मी माझ्या आईबापावर एवढा मोठा अन्याय करू शकत नाही. त्यांना या जगातून पाठवण्याचं पाप मी कधीच माझ्या डोक्यावर घेऊ शकत नाही. पण मी एक गोष्ट नक्की करू शकतो, मी त्यांना गावी पाठवू शकतो. अरविंदने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली होती, पण उषाताईने ती ऐकली नव्हती. फक्त निधीचा अर्धवट बोलणं ऐकून त्यांनी मनामध्ये भ्रम पाळत तिथून निघून जाणं योग्य समजलं. उत्तमरावांनी विचार केला, मुलाला आणि सुनेला न सांगता आपण गावी निघून जाऊया आणि मग काहीही झालं तरी आपण परत येणार नाही. या विचाराने दोघंही रात्री गपचूप आपल्या गावी निघाले. उषाताईंचं सामान तर अगोदरच पॅक केलं होतं, त्यामुळे ते पटकन तयार झाले. अंधारात सावकाश सावकाश रात्रीच्या शांततेत उत्तमराव आणि उषाताईंनी आपली वाट धरली आणि योगायोगाने त्यांना एक रिक्षावाला भेटला. रिक्षात बसल्यावर त्याने दोघांशी बोलायला सुरुवात केली. मी माझ्या मुलीच्या घरी गेलो होतो, ती याच शहरात राहते आणि आता मी परत आपल्या घरी निघालो होतो. बोलता बोलता बस स्टँडजवळ आले. रिक्षावाल्याने उत्तमराव आणि उषाताईंना बस स्टँडवर सोडलं. उत्तमराव आणि उषाताई यांनी त्याला भरपूर आशीर्वाद दिले आणि थोडे पैसेही दिले. त्यावर रिक्षावाला हात जोडून म्हणाला, तुम्ही तर देवदूत म्हणून आला आहात. मला पैशाची खूप गरज होती. माझ्या बायकोला अस्थमाचा अटॅक आला होता आणि मी मदतीसाठी मुलीच्या घरी गेलो होतो, पण तिच्या सासूबाईंनी एवढं खरं खोटं ऐकवलं की मी काहीही बोलू शकलो नाही आणि पैसे न मागता परत आलो. पण तुम्ही जेवढ्या पैशाची गरज होती तेवढे मला दिलेत. तुमचे मनपूर्वक खूप खूप आभारी आहे. अशा शब्दानंतर रिक्षावाला थोड्या हलक्या मनाने निघून गेला आणि उत्तमराव व उषाताईंच्या चेहऱ्यावर आनंदाचा आणि समाधानाचा प्रकाश उमटला. उत्तमराव म्हणाले, बघितलं उषा, आपण रात्रीच बाहेर पडलो म्हणून किती बरं झालं. आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचला आहे. सकाळ होताच उत्तमराव आणि उषाताई बसमध्ये बसून आपल्या गावी निघाले. अरविंदने पाहिलं की त्याची आई अजूनही उठलेली नाही आणि त्याचे बाबा देखील नाही, म्हणून तो त्यांच्या खोलीत गेला. पण पाहिलं दोघेही गायब होते. त्याला समजतच नव्हतं की आई बाबा कुठे गेले. अरविंदने निधीला सांगितलं. निधी मनातल्या मनात आनंदी झाली. तिने विचार केला, बरं झालं, काहीही न करता त्यांच्यापासून सुटका झाली. अरविंदने आपल्या शेजारी राहणाऱ्या काकांना फोन करून विचारलं. काकांनी सांगितलं, तुझे आई बाबा तुमच्या घरी आले आहेत. हे ऐकून अरविंदच्या जीवात जीव आला. त्याच्या हृदयाला मोठा आराम मिळाल्यासारखा झाला. पण निधीला अजिबात सुखावलं नाही. तिला अजूनही काहीतरी चुकीचंच वाटत होतं. काही दिवसांनी निधी आणि अरविंद आपल्या सासू सासऱ्यांच्या घरी म्हणजे गावी आले. निधी त्यांच्या पायावर पडून माफी मागू लागली. हात जोडून म्हणाली, आई बाबा, मला माफ करा. मी तुम्हा दोघांबरोबर खूप चुकीचं केलं. पण तुम्ही परत आल्यानंतर मला कळलं वृद्ध लोकांचं खरंच महत्त्व काय आहे. तुम्ही परत आलात, पण मी तुमच्या नातवाला व्यवस्थित सांभाळू शकत नाही. कृपया आमच्यासोबत चला आणि आमच्यासोबतच राहा. उत्तमराव जो व्यवहारी माणूस होता म्हणाले, सुनबाई, तुला वेळेतच तुझ्या चुकीची जाणीव झाली ही गोष्ट चांगली आहे. पण सध्या आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण आमच्या शेतातली कामं उरलेली आहेत. माल मंडईपर्यंत पोहोचवायचा आहे आणि सुगीचे दिवस आहेत. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा याबद्दल विचार करू. पण उषाताईंचा जीव आपल्या नातवात इतका गुंतला होता की त्या सतत उत्तमरावांना मुलाजवळ घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होत्या. शेवटी नाइलाजाने उत्तमरावांनी उषाताईंना शहरात आपल्या मुलाजवळ पाठवले. निधीसाठी उषाताई म्हणजे फुकटच्या मोलकरीण होत्या. ती उषाताईंचं कौतुक करून त्यांच्याकडून सर्व कामं करवून घेत होत्या. उषाताईही हसत म्हणत होत्या, माझा मुलगा आहे, सून ही माझीच आहे, मग आपल्याच घरात काम करण्यास काय लाज. दिवस हळूहळू सरत होते आणि निधी रोज उषाताईंच्या समोर पैशांचा रडगाणा सुरू ठेवत होती. तिच्या या बोलण्यावर उषाताई उत्तमरावांना पैसे मागत होत्या. उत्तमराव जोपर्यंत पैसे पाठवत होते, निधी त्यांच्याबरोबर प्रेमाने वागत होती. पण एके दिवशी बागेत काम करताना अपघात झाला. उत्तमरावांचा पाय एका पिकलेल्या फळावर पडला आणि ते घसरून पडले. त्यांच्या कमरेचं आणि गुडघ्याचं हाड फ्रॅक्चर झालं. त्यांना घाईघाईने शहरात आणलं गेलं. आता निधीला हळूहळू जाणवू लागलं की तिच्या घरात एक आपत्तीच ओढवली आहे.
तिचं वागणं हळूहळू सासू सासऱ्यांकडे नकारात्मक होत गेलं. उषाताईंच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामात ती काही ना काही चुका शोधू लागली. एकीकडे उषाताई नवऱ्याच्या तब्येतीमुळे चिंतेत होत्या, तर दुसरीकडे सुनेच्या सततच्या टोकाच्या वागण्यामुळे त्रस्त होत्या. अशा परिस्थितीत काही चुका होणे अपरिहार्य होते आणि निधीने त्या चुकांचा पुरेपूर फायदा करून घेतला. निधी आता अरविंदसमोर उषाताईंच्या चुका मोजून दाखवू लागली. परिणामी अरविंद ही आपल्या आईला उलटसुलट बोलू लागला. कारण एकीकडे त्याला वडिलांच्या उपचारांवर होणारा खर्च जाचक वाटत होता, तर दुसरीकडे निधी आईच्या छोट्या छोट्या चुका मोठ्या बनवून सांगत होती आणि घरात सतत गोंधळ घालत होती. काही दिवस रुग्णालयात राहून डॉक्टरांनी उत्तमरावांना डिस्चार्ज दिला, परंतु दर 4-8 दिवसांनी तपासणीसाठी जावं लागत होतं. डॉक्टरांची फी, औषधं, रुग्णालयात ये जा हे सगळं निधीच्या डोळ्यात खुपू लागलं. हळूहळू निधीने सासू सासऱ्यांसाठी काम करणं कमी केलं. त्यांना आरामात राहू देत नव्हती. अरविंद ऑफिसला गेला की काही ना काही उलटसुलट बोलून त्यांच्या मागे लागत होती. त्यांचा मुलगा विनायक हे सगळं बघत होता. तो पण आईला घाबरून राहू लागला. जेव्हा संधी मिळायची तो आजी आजोबांकडे जाऊन बसायचा, पण निधीची नजर पडली की तो परत येत होता. ती रागाने ओरडत असे, तुझ्या आजी आजोबांच्या जवळ अजिबात जाऊ नकोस. एके दिवशी उषाताई आपल्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या. तेव्हा निधीने आपले सोन्याचे दागिने त्यांच्या बॅगेत ठेवले आणि संध्याकाळी अरविंदला म्हणाली, आज मला मैत्रिणीच्या घरी पार्टीला जायचं आहे. असं म्हणून ती अरविंद समोरच कपाटामध्ये दागिने शोधू लागली, पण तिला दागिने सापडले नाहीत. तिने घरात मोठा तमाशा केला आणि ओरडली, माझे दागिने सापडत नाहीत. आपल्या कपाटातील सगळे कपडे बाहेर फेकून तिने थेट आपल्या सासूबाईंच्या खोलीत जाऊन विचारले, आई, माझे दागिने सापडत नाहीत, तुम्ही तर घेतले नाही ना? अरविंद तिला पुन्हा पुन्हा सांगत होता की माझ्या आईला दागिन्यांबद्दल विचारू नकोस, पण तिनं ऐकलं नाही आणि सरळ उषाताईंची बॅग चेक करू लागली. जेव्हा निधी उषाताईंच्या बॅगेतील कपडे बाहेर काढून फेकू लागली, तेव्हा कपड्यांबरोबर ठेवलेले दागिने फरशीवर पडले. मग तर निधी उषाताईंवर रागाने ओरडू लागली. तिने त्यांना एवढं अपमानित केलं की त्यांना आपलं स्पष्टीकरण देण्याची संधीही मिळाली नाही. जेव्हा अरविंदने आपल्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलं, तेव्हा तोही आपल्या आईबाबांवर तिरस्कार करू लागला आणि त्यांना पटकन घरातून निघून जाण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी निधीने उत्तमरावांकडून हॉस्पिटलचं बिल सांगून गावाकडलं घर आणि शेतीची कागदपत्रं सही करून घेतली होती. त्यामुळे गावातील शेती आणि घर त्यांच्या नावावर झालेलं होतं. ही बाब त्यांना तेव्हा कळली जेव्हा अरविंदने त्यांना घरातून जाण्यास सांगितलं होतं. अरविंद म्हणाला, तुम्ही चुकून सुद्धा तुमच्या गावी जाऊ नका, कारण तिथली सगळी संपत्ती माझ्या नावावर आहे. आता उत्तमरावांना समजत नव्हतं की कुठे जावं आणि काय करावं. मुलाने घरातून हाकलल्यानंतर दोघेही वृद्ध दाम्पत्य हळूहळू अंधारलेल्या रस्त्यावर चालू लागले. चालता चालता ते एका हॉटेलजवळ थांबले. हॉटेलचा मालक नाराजी व्यक्त करत होता. आजकालच्या मुलांना काय झालं आहे, सतत सुट्ट्या घेत आहेत. एवढी मोठी ऑर्डर आली आहे आणि काम करणाऱ्यांची कमतरता आहे. उषाताई म्हणाल्या, दादा, आम्हाला काम मिळू शकेल का? हॉटेलच्या मालकाने त्यांच्या परिस्थितीवर नजर टाकली आणि म्हणाला, तुम्ही तुमची अवस्था पहा, तुम्ही काय काम करू शकणार? उषाताई म्हणाल्या, दादा, जर आम्हाला काम मिळालं तर आमच्यावर तुमचे फार उपकार होतील. जोपर्यंत तुमची कामं करणारी मुलं येत नाहीत तोपर्यंत आम्हाला कामावर ठेवा, नंतर वाटलं तर काढा. हॉटेलच्या मालकाला काम करणाऱ्या माणसांची गरज होती, म्हणून त्याने त्या दोघांना कामावर ठेवलं. उत्तमराव चांगले व्यापारी माणूस होते, त्यामुळे त्यांना बसल्या बसल्या काउंटरवर काम करायला दिलं. तर उषाताईंना जेवण बनवायला चांगलं यायचं, त्यामुळे त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्या हॉटेलच्या मालकाचा व्यवसाय आता फार चांगला चालू लागला. हिशोबातही काही फरक पडत नव्हता. त्यांच्या कष्टामुळे थोड्याच दिवसात मालकाने छोट्या हॉटेलऐवजी मोठं रेस्टॉरंट उघडलं आणि रेस्टॉरंट नावारूपाला आलं. रेस्टॉरंटच्या प्रसिद्धीमुळे उत्तमरावांनी आपल्या मालकाला सुचवलं, आपण शहराच्या दुसऱ्या टोकाला, जिथे लोकसंख्या जास्त आहे, तिथे अजून एक रेस्टॉरंट सुरू करूया.
तिथेही आपल्याला चांगला नफा होईल. मालक खूपच उदार मनाचा होता. तो म्हणाला, तुझ्याकडे स्वतःचे पैसे असूनसुद्धा तू स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याऐवजी मला आणखी एक रेस्टॉरंट सुरू करायला सांगतोस. हे तुझं मोठेपण आहे. तुझ्या प्रामाणिकपणामुळे मी फार प्रभावित झालो आहे. म्हणूनच मी ठरवले की हे नवं रेस्टॉरंट तुझ्या नावाने उघडेल. माझा पूर्ण सहभाग राहील. पण रेस्टॉरंट तुझं असेल. आणि खरंच त्या मालकाने त्यांना पूर्ण सहकार्य केलं. पाहता पाहता उत्तमराव आणि उषाताईंचं स्वतःचं रेस्टॉरंट उघडलं. जेव्हा त्या रेस्टॉरंटचं उद्घाटन होणार होतं तेव्हा अरविंद आणि निधीही तिथे आले होते. कारण अरविंद त्या रेस्टॉरंटमध्ये एक कर्मचारी होता. उद्घाटनावेळी जेव्हा मालकाचं नाव जाहीर झालं उत्तमराव, तेव्हा निधी आणि अरविंद दचकल्यासारखे झाले. मनात विचार आला, अरे हे आपले बाबाच तर नाहीत ना. पण लगेच त्यांना वाटलं, इतक्या मोठ्या रेस्टॉरंटविषयी ते स्वप्नातही विचार करू शकणार नाहीत. तेवढ्यात उत्तमरावांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड्स चालत होते आणि त्यांच्या मागे उषाताई चालत होत्या. उत्तमरावांनी रेस्टॉरंटचं रिबीन कापलं तेव्हा त्यांच्या अंगावर फुलाचा वर्षाव झाला. जेव्हा त्यांच्या या वयातल्या एवढ्या मोठ्या यशाचं रहस्य विचारलं गेलं तेव्हा उत्तमरावांनी सांगितलं, माझ्या या यशाचं श्रेय माझ्या मालकाला जातं. ज्यांच्या छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही नोकर होतो तिथं आम्ही मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केलं आणि आज या उंचीवर पोहोचलो. हो, आयुष्यात अनेक वळणं येतात. आमच्या आयुष्यातही आली. आम्ही कधी चोरी केली नाही. घरात खायला नसतानाही उपाशी झोपलो. कधी भीक मागून खाल्लं, पण कधी चोरी करून खाल्लं नाही. एकेकाळी आपलेच वाटणारे लोक होते ज्यांच्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता. पण त्याच लोकांनी आम्हाला फसवलं आणि आमचं सगळं हिसकावून घेतलं. पण म्हणतात ना, हातातलं धन कोणीही चोरू शकतो, पण नशिबात आणि कर्मात लिहिलेलं कोणीही चोरू शकत नाही. आमच्यासोबतही तसंच घडलं. आम्ही चांगलं कर्म केलं म्हणून आज या टप्प्यावर आलो. हीच आमची खरी कथा आहे. उत्तमरावांनी एवढं सांगितल्यावर सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अरविंद आणि निधी लाजून मान खाली घालून बसले. दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचारी आपापल्या कामाला लागले. त्यावेळी अरविंद सरळ उत्तमरावांच्या केबिनकडे निघाला. त्याला शिपाई थांबवत म्हणाला, अहो, तुम्ही कोणतीही अपॉइंटमेंट न घेता सरांच्या केबिनमध्ये कसे जाऊ शकता? अरविंदने उग्र स्वरात उत्तर दिलं, तू मला थांबवणार आहेस का? तुला माहीत आहे का मी कोण आहे? जर मी सरांकडे तुझी तक्रार केली तर तुला आत्ता लगेच कामावरून काढून टाकतील. शिपाई म्हणाला, सर, आपली ओळख मला माहीत नाही, पण मी आधी सरांची परवानगी घेऊन येतो. त्यानंतरच तुम्हाला आत जाऊ देईन. अरविंदला नाइलाजाने बाहेर उभे राहावे लागले. शिपाई आत जाऊन उत्तमरावांकडून परवानगी घेऊ लागला. परंतु उत्तमराव म्हणाले, त्यांना आत्ताच आत येऊ देऊ नका. अरविंद दिवसभर बाहेरच उभा राहिला. उत्तमराव अरविंदला भेटलेच नाहीत आणि अरविंद दिवसभर वाट पाहत राहिला. ज्या कामासाठी अपॉइंटमेंट होती ते काम न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला कामावरून काढून टाकले. नोकरी गेलेली. उत्तमरावांची भेटही होत नव्हती. आता अरविंदला टेन्शन आलं होतं. उत्तमरावांचं गावचं घर आणि शेती विकून भरपूर पैसे मिळू शकेल असा विचार करून निधी एका दलालाशी भेटायला गेली. पण तिला कळाले की दुसऱ्या कोणत्या तरी दलालाने तिला फसवून त्या कागदावर तिच्या सह्या घेतल्या होत्या. त्या संपत्तीवर पहिल्यांदाच हक्क मिळाला होता. निधीला 1 रुपयाचाही फायदा झाला नाही. दुसरीकडे अरविंद तणावात तर निधी काळजीत होती. जेव्हा त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी त्या घरालाही विकून टाकलं जिथे ते राहत होते. अरविंद आणि निधी उदरनिर्वाहासाठी टाचेला टाच लावून जगत होते. आपल्या आई-वडिलांची दीनवाणी अवस्था पाहून विनायकाच्या मनात ती वेदनादायी आठवण पुन्हा ताजी झाली. जेव्हा त्याच्या आईने आपल्या आजी-आजोबांचं जेवणाचं ताट हिसकावून उपाशी ठेवलं होतं आणि आता स्वतः तीच एका अन्नासाठी तडफडत होती. उत्तमराव इतके मोठ्या मनाचे होते की त्यांना तो दिवस वारंवार आठवायचा. तोच दिवस जेव्हा त्यांच्या लेकरांनी त्यांना घरातून हकलवून बाहेर काढले होते आणि त्यांना एक वेळ भीक मागावी लागली होती. ते उषाताईंना हळूवार म्हणाले, आपण असं करू, संध्याकाळी जेवणानंतर उरलेलं अन्न गरिबांमध्ये वाटूया. उषाताईंना आपल्या नवऱ्याचा हा विचार हृदयाला भिडला. मग रोज संध्याकाळी ते दोघं उरलेलं अन्न
भुकेल्यांमध्ये वाटायला लागले. परंतु त्या भिकाऱ्यांच्या रांगेत त्यांचा स्वतःचा मुलगा आणि सूनसुद्धा उभे राहून हात पुढे करू लागले. त्या क्षणी निधीला आपल्या पापांची जाणीव झाली. खरंच मनुष्य जसं कर्म करतो तसंच त्याला फळ मिळतं. उषाताई रोज आपल्या लेकरांना भिकाऱ्यांसारखं अन्न द्यायच्या, पण त्यांनी कधीही त्यांना घरी परत बोलावलं नाही. कारण निधीने एकदा नाही तर दोनदा त्यांना अपमानित करून घरातून हकलवून बाहेर काढलं होतं. म्हणूनच त्यांच्या मनात त्या लेकरांसाठी दयेचा थेंबही उरला नव्हता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.